हॅलो गाईज, माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. MH24 मी आहे लातूरकर. तर चला, मी प्रत्येकाच्या घरामध्ये जर्मनचे एक ना एक तरी डबा असतच. माहितीये का, आता निघाले दुसरे डबे, पण जर्मनचा डबा असतो. तर ह्या जर्मनच्या डब्याला चांदीसारखं कसं चमकायचं ते मी तुम्हाला सांगते. व्हिनेगर घ्यायचं नाही ना, सोडा घ्यायचा नाही ना, कोलगेट नाही ना, काही नाही. आमच्या लातूरमध्ये एकदम फेमस आहे साबण. ती आहे बघा ही साबण. मी तुम्हाला ह्याच्यानं घासून दाखवते. बघा कसं चांदीसारखा एकदम निघतो ते डबा. चला तर दाखवते तुम्हाला मी. बघा आता हा डबा कसा दिसतोय, ब्लॅक दिसतोय थोडासा. आता घासल्याच्या नंतर मग बघा तुम्ही कसं दिसतंय काय नाही ते मी तुम्हाला दाखवते प्रत्यक्ष सर्वच गोष्टी. आपण त्या ज्या काळ्या साबणीनं घासून घेतलो ना, त्याच्यानंतर धुवून घेतलो. त्याच्यानंतर आता ह्या साबणीने एकदा घासून घ्यायचं. त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता पहिलं त्या डब्याचा कलर कसा होता आणि आता कसा आहे ते मला मी दाखवते. कसा होता डब्बा आणि आता कसा दिसतोय ते बघा. एकदम छान चकाचक निघालेला आहे डब्बा. दाखवण्याचा उद्देश असा की मी युट्यूबवर भरपूर बघितलेला आहे की जर्मनचे भांडे ज्यांच्याकडे असतात त्यांनी दाखवतात व्हिनेगर या सोडा वगैरे घ्या, ते दोन्ही तिन्ही मिक्स करा आणि त्याच्यानंतर डबे घासून दाखवतात. तर आमच्या लातूरमध्ये तसं काही गरज नाही काय करायची. आमच्याकडे साबण भेटते आणि ती साबण फक्त 10 रुपयाला आहे. आम्ही जास्त लातूरकर तेच यूज करतो. तर कोणाकोणाच्या भागामध्ये ते साबण यूज करतात ते मला कमेंटमध्ये सांगा. बाय बाय.